मित्रांनो, आता 5:10 टाईम आहे. मी आता आलो इथं. आपलं निमरण काकरून झाले, निम राहिले तिकडं पुण्याला गेल्यामुळे राहिले. आता उद्या फिनिश करून टाकतो सगळं रान, पाळी फिळी घालून खटाखट टकाटक करून टाकतो. म्हणजे कसं आहे, आपल्याला पुढचं कामधंदा उरकायला बरं पडते. आणि सकाळी टाकला नाही व्हिडिओ, कारण का माहिती आहे का, सकाळी लय लगबग होती. सकाळी जेवलोन परत हडपसरला आलो, हडपसरवरून इथं गाडीत गर्दीन जाताना काढला होता, पण येताना काय काढणं झालं नाही. गॅस समजून माझ्या तोंडावरूनच कळत असेल, लई दगदग झाली. काय सांगावं तर मला, काल जायचं ना आज यायचं. दगदग म्हणजे काय सांगा, दगादगा झाला सगळे, टायमाळ झालं. नग वाटतंय, पण आता काय नाही ना. जे रोप असतं काय कळणार, जळतंय बी येतंय. रोपच झाले बघ, सगळा राडा होऊन बसलाय रोपाचा, काय राहील नाही बघा नीट. लय अवघड विषय झालाय. शहरात पाणी बेचवं लागतंय. आपल्या टीचं पाणी प्यायला किती आनंद आहे सांगा तुम्ही. कसं आहे, शेतकरी बोलते. भरपूर मित्रांनो पाणी बेचव आहे तिथलं, त्यामुळे माणसं आजारी पडतात. आपल्या शेतातल्या पाण्यासारखी चव नाही. मला एक दिवस राहिलं तरी कसं तरी बेचव झालं. लय शहरातलं लाईफस्टाईलचा काय उपयोग नाही, ओरिजिनल काय नाही तिथं. पाणी चांगलं नाही, जेवण चांगलं नाही. घरगुती बनतात तेवढं चांगलं लागतं, पण ती पाणी वापरतात ना तीच, त्यामुळे त्या पाण्यामुळे ती त्या भाजीची ह्याची चव जाती, दुसरं नाही काय. अवघड आहे. शहरातल्याला भारी वाटतं शहरात, पण खेड्यातल्याला शहरात भारी वाटत नाही. नग वाटतं इथं गावठी पद्धतीने जेवण फिवण तांगाट लागते गाड्यांना. मला तर नाही गाड्या जमत, मग दुनियाचं मला नाही माहिती, पण मला कसलंच जमत नाही. मला एक दिवस राहिलं तरी कसं झालंय. काय करता आता, जाणं भाग आहे, त्यामुळे गेलतो. असा विषय आहे. अहो, आपलं काय कडवाळ काय अजून दिसत नाही. गहू ज्या दिवशी मला वाटतंय कडवाळा दुसऱ्या दिवशी भिजवले, नाद दिवशी गहू भिजवला. पण कडवा काय दिसत नाही. पण कडवा दिसत ना, आता आवाड निघाले 1-2 दिवसात, टारा उगून सुट्टी नॉट. आता काय गंध हिनं आले हातपाय तोंड धुलं, त्यामुळं गंधी पुसला, सगळा राडा झाला. काय पेरले कडवळ हो इथं. तर कांदा लागवड करायची 5-6 दिवसात. रोप घेतलंय, ती एक डोक्याच्या माग कटकट आहे, त्याच्या मायला सारं टाकायचं, दंड बाळवायचं. लय अवघड आहे. एखादा गडी घ्यावं लागेल हाताखाली. बघू आता कसं होतंय, तसं करायचं, होईल तसं मस्तपैकी, काही अडचण नाही. हो बघा, मी कुठनं जाऊन आलो, तिकडून परत त्या आंब्याकडनं आलोय खाली. असं मस्तपैकी फिरल्याशिवाय मजा नाही. तुम्ही म्हणता महेशराव पारसं दिसतंय का, पारसं नाही, तेवढा मूड झालाय बेकार. मूडचं झालंय खोड. आमची वहिनी काय करते धावतं म्हणतो. आमची वहिनी आहे का घरी, पण ती बघतो. वहिनी साहेब कोणा दिसा नाही घरी तर. कडे लावून गेल्यात कुठतरी, कोणच नाही घरी. कोणाच तरी मशीन चालू आहे, मला वाटते मका करतात काय राजनाला बहुतेक त्यांची, बहुतेक तसंच दिसतंय काहीतरी. म्हणलं घ्यावं काढून व्हिडिओ, जायचं करमाला डिझेल आणायला. परत यायला उशीर झाला, अंधार पडला, सकाळचा बी नाही आता बी नाही, लय मोठा गॅप पडतोय. मग म्हणलं आपलं
आताच घ्या उरकून. जालना ना कुठे आले भाऊ का जालना मोर लावायचं वाटतं घेऊन आलेत. हरणं मारता येते. वाटव गाडी लावली बारक्या दाजीने, तुम्हाला बघायचं तेव्हा दिसली गाडी तिथे. भाऊला यायला जमा नाही आहे मग हरणं मारते ते. भाऊला पेरायचं सांगितलं घरा पडल्या असा विषय आहे. आलाय ट्रॅक्टर अलीकडं. मस्तपैकी झाला विषय, काय नाही अडचण मित्रांनो. चला व्हिडिओ करता येईल आज, काय म्हणणं नाही एवढा. चला भेटू उद्या सकाळ मस्तपैकी आता रोज डेली नियोजनमध्ये. चला बाय.